अस्सल कोकणी चवीचे खमंग फुगलेले आणि कुरकुरीत कोंबडी वडी किंवा कोकणी वडी किंवा यालाच मालवणी वडी असे म्हणतात, भाजणी न करता कसे झटपट तयार करायचे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। एक वाटी घ्यायची आहे, त्या वाटीने सर्व साहित्य आपल्याला मोजून घ्यायचं आहे। इथे 3 वाटी तांदळाचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे। इथे आपल्याला एक मसाला तयार करायचा आहे। त्याकरता पाव वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे। उडदाची डाळ कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायची आहे। त्यानंतर यामध्ये 3 चमचे मी धणे घातलेले आहेत। हे मंद आचेवर आपल्याला परतून घ्यायचं आहे। यामध्येच 1 चमचा जिरं, 1 चमचा बडीशोप, अर्धा चमचा काळी मिरे चांगले परतून घ्यायचे आहेत। हे थोडंसं व्यवस्थित भाजून झालं की शेवटी ह्यामध्ये अर्धा चमचा मेथी घालायची आहे आणि चांगलं खमंग हे कुरकुरीत तयार करून घ्यायचं आहे। एका प्लेटमध्ये काढून आपण ह्याला थंड करून घ्यायचं। यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ह्याची पावडर तयार करून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने हा मसाला आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। आता हा मसाला देखील आपल्याला चाळून घ्यायचा आहे। ह्या मसाल्यामुळेच हे जे वडे आहेत ते चांगले खमंग आणि चवदार तयार होतात। यामध्येच आता आपण चवीनुसार मीठ घातलेले आहे आणि पाव टीस्पून इतकी हळद घातलेली आहे। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि हे आपलं प्रीमिक्स तयार झालं। आता जितकं आपल्याला पीठ हवं आहे तेवढं पीठ घ्यायचं आणि त्यामध्ये गरम पाणी घालायचं। गरम पाण्याने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ मळताना खूप सैलसर नसावं, घट्ट असा स्मूथ गोळा आपल्याला इथे तयार करून घ्यायचा आहे। बघा, या पद्धतीचं पीठ तयार करून घ्या। आता झाकून 1 ते 1.5 तास याला ठेवून द्या विश्रांतीसाठी। 1 ते 1.5 तासानंतर पीठ बघा छान असं मऊ झालेलं आहे। चांगलं पुन्हा एकदा मळून घ्यायचं आणि यानंतर ह्याचे गोळे तयार करून घ्यायचे। आपल्याला किती मोठे वडे तयार करायचे त्यानुसार ह्याचे गोळे तयार करून घ्या आणि त्यानंतर वडा जो आहे तो आपल्याला थापून घ्यायचा आहे। इथे माझ्याकडे केळीचं पान नव्हतं त्यामुळे मी ही बॅग घेतलेली आहे, याच्यावर तेल लावलेलं आहे आणि आता हा वडा थापून घेते आहे। अगदी मस्त हे वडे थापून घ्यायचे। वडा थापताना तो थोडासा जाड ठेवायचा आहे, पुरीसारखा पातळ करू नका नाहीतर वडे फुगणार नाहीत। आता अशा पद्धतीने मी सगळे वडे हे थापून घेते आहे। हे वडे तुम्ही चिकन रस्सा, मटण करी किंवा मग कुठल्याही व्हेज करीसोबत तुम्ही खाऊ शकता। इथे मी 6 वडे तयार करून घेतलेले आहेत। आता आपण त्याला तळून घेऊया। तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये हा वडा सोडायचा। वडा तेलाच्या वर आला की त्यावर असं तेल आपल्याला घालायचं आहे, त्यामुळे वडा छान फुगतो। यानंतर ह्याला उलट करून घ्यायचं आणि दोन्ही साईडने तांबूस रंग येईपर्यंत चांगलं ह्याला तळून घ्यायचं। वडा पाहू शकता तुम्ही मस्त असा टम्म फुगलेला आहे। वडा थोडासा जाड ठेवला की सगळेच वडे असे टम्म फुगतात। मस्त असे हे वडे तयार झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता। रेसिपी आवडली तर लाईक करा। धन्यवाद।